तर बाबांनो, काल विसल्या रांडायचं काम होतं जरा, म्हणून जरा कोल्हापुरात चाललेलो. म्हणजे तसं टॉपचं माल बघून येऊया. फायनली आम्ही पोचलो इथं इसल्या मी टॉपचं माल बघायला. रिलायन्स मॉलला आलतो लक्ष्मीपुरीत. दाताडे तिनं आमचं लई ठेकं टाकालं होतं. आपले पण ठेकं टाकायचं काम चालू होतं. तर इकडं शिरगाव झाल्यावर पंक्या रांडाचा गाडा पडला. पंक्या रांडाची जी ID मेन्शन केली मी टॅग मारले. तुम्ही भावाला फॉलो करा. भाऊ रजिस्टारच होता पहिल्यापासून. भाऊ आपल्या जवळचाच आहे, फॉलो करा त्या भावाला. आलो शाहू बाजारात, गाडीतलं मटेरियल संपलेलं सामान बाजार तीन संपलेलं म्हणून भरायला आलो शाहू बाजारला. बाजार तीन करून झाल्यानंतर आलो इकडं कोगणे पंपात. रात्री लेटनं निघलेलो. डिझेल तीन टाका लावली गाडीला मस्तपैकी. डिझेल टाकून झालो धारवाडला येऊन झोपलेलो. रात्री सकाळी उठलो, डॉगेश भाऊ भेटला. डॉगेश भाऊला घेऊन जरा मस्ती केली जरा. त्याला काय बिस्किट पुढं त्याला दुकान उघडलं नव्हतं. डॉगेश भाऊचं नाद करायचा नाही. 65 लाखाची जरी गाडी असली तरी ढेंगवर करून मुतून जाते. रांडाचं असंच माझ्या गाडीवर मुतलं सकाळी, म्हणून त्याला मला आठवलं म्हणून तुम्हाला मी सांगितलं. सकाळी आलो चहा प्यायला. रांड्याने चटणी आणून ठेवलेला स्नॅकला. आता चहा सांगे चटणी स्नॅकला कोण खाते का सांगा तुम्ही. आलो इथं मस्त वातावरण झालं. तुम्हाला जरा दाखवूया म्हणलं केरळातलं वातावरण कसं असते. तर भावानं ह्याच्या पुढचा जो ब्लॉग येणार आहे तो असला टॉपचा ब्लॉग असणार आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.